आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे, काय सांगाल? गेल्या बोलत होतो. बच्चू कडूंनी काय करावं हा त्यांना घटनेने दिलेला अधिकार आहे. शिवसेनेत जावं का जाऊ नये, परंतु बच्चू कडूंची भूमिका ही निश्चितपणाने शेतकऱ्यांच्या बाजूची होती आणि आता ते सत्ता पक्षाकडे कसं चालले मला काही कल्पना नाही, परंतु त्यांनी कुठं जावं हा त्यांचा राजकीयदृष्ट्या त्यांच्या स्वतःच्या निर्णयाचा भाग आहे. पण त्यावरून संजय राऊत असं म्हणतायत त्यांनी हा निर्णय फक्त आमदारकीसाठी घेतला. नाही, कशासाठी घेतला तो तुम्हाला बच्चू कडून विचारलं तरच कळेल, मला नाही सांगता येत कशासाठी घेतला. ठाकरेंनी स्वतःची जागा सोडून त्यावर अंबादास दानवे यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं कळतं. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करताना मित्र पक्षांना सोबत घेऊन एखादी मिटिंग करून त्याच्यानंतर उमेदवार जाहीर करावा असा साधारणपणाने कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे, परंतु दुर्दैवाने तसं झाल्याचं दिसत नाही. म्हणून आदरणीय प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी जाहीर केलंय की आम्ही काँग्रेसचा उमेदवार सुद्धा या ठिकाणी देणार आहोत. म्हणजे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत निश्चितच महाविकास आघाडीमध्ये त्यांनी आपल्या लोकांना सर्वांना एकत्र येऊन मग उमेदवारी जाहीर केली असती तर कदाचित हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं नसतं. काँग्रेस पक्षाचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरेंनी जर जागा लढवली असती तर त्याला काँग्रेसचं सपोर्ट असतो. निश्चितच जर पवार साहेबांनी लोकसभा लढवली त्यावेळेला काँग्रेसच्या हायकमांडने सांगितलं पवार साहेब स्वतः लढताय, आपण 2 पावलं मागे सरकलं पाहिजे. तसंच उद्धव साहेब लढणार होते त्यावेळेला काँग्रेस पक्षाने भूमिका जाहीर केली होती, परंतु त्यांच्या पक्षाचा दुसरा उमेदवार देत असताना किमान त्यांनी काँग्रेस पक्षाला विश्वासात घ्यायला पाहिजे.